विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालयात तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपला तिसरा धडा आहे त्याचं नाव काय? वारे हमदर्द. काय आहे त्याचं नाव? वारे हमदर्द. आणि हा तिसरा धडाचा दुसरा सीझन आहे. कोणता सीझन आहे? दुसरा. तर चला बघूया दुसऱ्या सीझन मध्ये आपण काय पाहणार आहे. मोहल्ले वाले अपनी फुर्सत से आते हैं। उस दिन जब सोनाबाई अपने 4 बच्चों के साथ आई तो मुझे लगा आज फिर कोई दुर्घटना होगी। पहिल्या धड्यात आपण काय बघितले बघा. पहिल्या सीझन मध्ये आपण काय बघितले की कशा जे लेखक आहे त्यांचा ऑफिसच्या कोणी मोठा माणूस आले आहेत आणि त्यांनी कसं उचलले, दाबून उचलले. तर या सीजन मध्ये आपण काय पढ़ना है, चला बघूया. मोहल्ले वाले अपनी फुर्सत से आते हैं। उस दिन जब सोनाबाई अपने 4 बच्चों के साथ आई तो मुझे लगा कि आज फिर कोई दुर्घटना होगी. इथे म्हणाले आहे की जे मोहल्ले वाले ते आपल्या फुर्सतसाठी नाही येतात, ते जेव्हा त्यांना फुर्सत भेटणार तेव्हा येणार. तर मला बघायला आणखी एक आली आहे, त्याचं नाव काय? सोनाबाई. काय आहे? सोनाबाई. आणि ते आपल्या सोबत 4 मुलं घेऊन आली. आणि जेव्हा ती आली तर मला असं वाटलं आज काही दुर्घटना होऊन जाणार आहे. आज काही दुर्घटना होऊन जाणार आहे. आते ही उन्होंने मेरी ओर इशारा करते हुए बच्चों से कहा, ये देखो चाचा जी. आणि जेव्हा ती आली आणि आपल्या मुलाचा इशारा करून मला बोलली की हे बघा मुलं, हे बघा हे काका आहे. उनका अंदाज कुछ ऐसा था कि जैसे चिड़ियाघर दिखाते हुए बच्चों से कहा जाता है, ये देखो बंदर. आणि मला असं वाटलं की असा अंदाज आहे, त्यांचा अंदाज कसा आहे मला की माझ्या मनात आलं असं आहे की बघा जसं आपण चिड़ियाघरला जाते आणि आपण मुलाला काय म्हणतात की हे बघ बंदर. तसंच मला असं वाटले की तेव्हा मला त्यांनी बघितले आणि आपल्या मुलाला बोलले की हे बघा काका आहेत. तेव्हा मला असं वाटलं की ते बोलायचं आहे, त्याला बोलायचं आहे की हे बघ चिड़ियाघरांचा जसं आपण मुलाला बोलते हे बघा बंदर, असा मला वाटले. बच्चे खेलने लगे. एक कुर्सी पर चढ़ा था, दूसरा बेंच पर. तेवढ्यात जे मुलं होते ते खेळू लागले. एक कुर्सीवर चढत होता आणि दुसरा मेजवर. सोनाबाई की छोटी लड़की दवा की शीशी लेकर कथकली डांस करने लगी. तेवढ्यात मी बघते की जे सोनाबाई आहे त्याची जे लहान मुलगी आहे ते दवाची बोतल घेऊन कथकली डान्स करत आहे. रप रप की आवाज ने मेरा ध्यान बटाया. आणि त्यातून ते रप असा आवाज येतो, त्यातून मी माझा ध्यान हटलं. क्या देखता हूँ कि सोना भाई का एक लड़का मेरी टांग के साथ लटक रही रेती की थैली में बॉक्सिंग की प्रैक्टिस कर रहा है. तेव्हा मी बघितले की सोनाबाईचा जो एक मुलगा आहे ते माझ्या जी टांगची थैली, रेतीची थैली आहे ते लटकली आहे, त्याच्यातून बॉक्सिंग ची प्रैक्टिस करत होता. मैं इसके पहले कि उसे मना करता सोनाबाई की लड़की ने दवा की शीशी पटक दी. असं मी जेव्हा तिथे मना करायचा होता की असं नको करू असं मी सांगणार होता, तेव्हा जे सोनाबाईची जी मुलगी होती त्यांनी काय केले, दवाची शीशी पाडली, बोतल जो है त्याला पाडली. सोनाबाई ने एक पल लड़की को घूरा, फिर हंसते हुए बोला, भैया बड़े खिलाओ. बघा, सोनाबाई ने एक पल लड़की को घूरा, फिर हंसते हुए बोली, भैया पेड़े खिलाओ, दवा गिरना शुभ होता. त्यांनी सोनाबाईने काय केलं, आपली पोरगीला बघितले आणि म्हणाले आनंदी होऊन हसून म्हणाले, भैया म्हणजे मोठे भाऊ, आता तुम्ही मला पेढे द्या, कारण की दवा पडला हा शुभ होते. काय होते? शुभ होते. दवा गई समझो बीमारी गेली. म्हणजे दवा गेली म्हणजे बीमारी पण गेली. इसके 2 घंटे बाद सोनाबाई गई ये कहकर कि फिर आऊंगी मैं भीतर तक काप्या. आणि 2 घंटे म्हणजे 2 तास झाला आणि हे बोलून गेली सोनाबाई की परत येणार. जेव्हाही मी ऐकले मी आतमधून कंपून गेले. कुछ लोग तो औपचारिकता निभाने की हद कर देते आणि काही तो असं होतं की औपचारिकता निभायचा हद पार करून जाते. विशेषकर वे रिश्तेदार जो दूसरे गांव से मिलने आते हैं. कोण होते ते दुसऱ्या गावातून आपल्याला भेटायला येते ते लोक. ऐसे में एक दिन
एक टॅक्सी कमरे के सामने आकर रुकी. तेवढ्यात एक दिवशी काय झाला, टॅक्सी आली आणि माझा जो रूम होता किंवा खोली होती त्यांच्या समोर थांबली. उसमें से निकलकर एक आदमी आते ही मेरी छाती पर सिर रखकर औंधा पड रोने लगा. तेवढ्यात मी काय बघते की एक माणूस आत आहे, येत आहे आणि माझ्या छातीवर पकडून मला खूपच जोरात ओरडत आहे आणि रडत आहे. हाय मैं तुम्हें क्या हो गया आणि जोरात काय म्हणतात, हाय तुम्हाला काय झाले. कारवालों का सत्यानाश हो आणि म्हणाले कार जे आहेत ज्याच्या माझा ऍक्सिडेंट झाला होता त्यांचा सत्यानाश होणार. मैंने दिल में कहा कि मुझे जो हुआ सो हुआ पर तू क्यों रोता है आणि माझा हृदयात असा आवाज आला की मला जे झालं ते झालं पण तू का रडत होता असा. तुझे क्या हुआ, तुला काय झालं. व थोड़ी देर में छाती में मुंह गड़ाए रोता रहा आणि थोडा वेळातून ते माझ्या छातीवर पडून रडत होता. फिर रोना कुछ कम हुआ. तेवढा जे रडत होता ते कमी झाला. उसने मेरी छाती से गर्दन हटाई और जब मुझे से आंख मिलाई तो एकदम चुप हो गया. तेवढ्यात जेव्हा माझी छाती हटला आणि गर्दन उभे गेला, मान उभे गेला, तेव्हा मला बघितला आणि एकदम म्हणजे एकदम शांत राहिला. फिर धीरे से हंसते हुए बोला माफ करना मैं गलत कमरे में आ गया था आणि हसून म्हणाले की मला माफ करा मी दुसऱ्या कमरेवर आला आहे. आजकल लोग ठीक से बताते भी तो नहीं आणि आजकल काय करत लोक मला बोलते पण नाही असं की कुठे आहे तिथे लोक आहे. गुप्ता जी का कमरा शायद बगल में है आणि काय म्हणाले गुप्ताजी जे आहे त्यांचा कमरा बगल मतलब दूरच थोडासा लांब आहे, मी बघते. हे अच्छा भाई माफ करना आणि हसून काय म्हणे मला माफ करूया. कहकर वो चला गया. अब वही रोने की आवाज मुझे पड़ोस के कमरे में सुनाई पड़ी आणि बोलून गेला. तेवढा थोड्याच क्षणात मला दुसऱ्या खोलीवर तसंच आवाज ऐकूला आले. मुझे उस आदमी से अधिक गुस्सा अपनी पत्नी पर आया क्योंकि इस प्रकार रोता देख पत्नी ने उसे मेरा रिश्तेदार या करीबी मित्र समझकर टॅक्सी वाले को पैसे दिए. त्याच्यावर माझा राग नाही होता. राग कोणावर होता, माझी बायकोवर. का की त्याला असं रडत बघतात माझी बायकोने काय केले ते टॅक्सीवाल्याला पैसा दिले. त्यांना असं वाटले की हे माझा रिश्तेदार आहे असं त्यांना वाटले. कळतं ना तुम्हाला. हो तर दुसरा बघूया. हमदर्दी जताने वाले वे लोग जरूर आएंगे जिनकी हम सूरत भी नहीं देखना चाहते. आणि आपल्याला बघण्यासाठी हे लोक पण येतात ज्यांना आपल्याला बघायचा नाही होते. हमारे शहर में एक कवि है श्री लपंगानाथ. उनकी बेतुकी कविताओं से सारा शहर परेशान है. आमच्या शहरातून एक कवी आहे त्याचं नाव काय श्री लपंगानाथ आणि त्याची बेतुकी कविता ते सारा शहर जे आहे ना खूपच परेशान झालंय कारण ते कोणत्याही कविता सांगतात कोणतंही काहीही पण सांगतात. मैं अक्सर उन्हें दूर से ही देखते ही भाग खड़ा होता हूँ. मी काय करत होते जेव्हा मी पाहत होते की ते येत आहे तेव्हा मी काय करते त्यातून कुठेतरी पडून जात होते. जानता हूँ जब भी मिलेंगे 10-20 कविता पिलाए बिना नहीं छोड़ेंगे. आणि मला हे माहित आहे की जेव्हा ते मला भेटणार आहे तेव्हा ही कविता मला बोलणार ही आहे. एक दिन बगल में झोला दबाए आ पहुंची आणि एक दिवशी काय आला ते आला. कुठून आला, हॉस्पिटल आले. आते ही कहने लगे मैं तो पिछले 4-5 दिनों से कवि सम्मेलन में अति व्यस्त था. आले आणि तेवढ्यात म्हणाले की मी 4-5 दिवसातून कवि संमेलन मध्ये व्यस्त होते. सच कहता हूँ कसम से मैं आपके बारे में ही सोचता रहा आणि शपथ घेत आहे की मी तुमच्यावरही विचार करत होता. रात भर मुझे नींद नहीं आई और हाँ रात को इसी संदर्भ में ये कविता बनाई. आणि रात्री पण मला झोप नाही येत होता, तुमचा विचार करत होता आणि या विचारातून माझा एक नवीन कविताचा संदर्भ केली आहे. चला बघूया. यह कहकर झोले में से डायरी निकाली और लगे सुनाने. त्या बोलताना झोलामध्ये डायरी काढली आणि बोलले. बघा. असम की राजधानी है शिलोंग, मेरे देश की टूट गई है टांग, मोटर वाले तेरे ही साइड थी रॉन्ग. काय कविता आहे बघा. असम की राजधानी आहे शिलोंग, माझ्या मित्राची तुटली टांग आणि मोटरवाडे त्याचा साइड ही होली रॉंग म्हणजे ते रॉंग होता.
कविता सुनाकर वे मुझे देख रहे थे, मानो उनकी एक आंख पूछ रही हो, कहो कैसी कविता कैसी रही. आणि कविता बोलून ते माझ्यावर पाहत होता, कारण की त्यांना असा प्रश्न होता की सांग कविता कशी झाली आहे. और दूसरी आंख पूछ रही है की बोल बेटा अब भी मुझसे भागेगा. आणि जे दुसरं डोळं आहे ते असा विचार करत होता की बोल अगं आता पण तू कुठेतरी चालला आहे का, इथून कुठेतरी भागणार आहे का असा. मैंने जल्दी से चाय पिलाई और फिर कविता सुनने का वादा कर बड़ी मुश्किल से विदा किया. आणि तेवढ्यात मी खूपच लवकर त्यांना चाय पिलवले आणि बोलले की आता मी येणार तुमचा कविता ऐकणार, आता तुम्ही जा असं विदा केले. अब मैं रोज ईश्वर से प्रार्थना करता हूँ कि हे ईश्वर अगर तुझे मेरी दूसरी टांग भी तोड़नी है तो जरूर तोड़, मगर कृपा कर उस जगह तोड़ना जहां मेरा कोई भी परिचित ना हो, क्योंकि बड़े बेदर्द होते हैं ये हमदर्दी जताने वाले. आणि आता मी रोज ईश्वरच्या समोर उभे राहून हा प्रार्थना करते की तुम्हाला आता माझा दुसरा पाय पण तोडणार आहे तो तोडून द्या, पण जिथे तोडा जिथे कोणीही माझा परिचित नाही येणार आणि काहीही मला घेऊन नाही येणार आणि कुठे पण नाही येणार, तर असा जगा माझा पाय तुम्ही तोडा. आणि हे खूपच बेदर्द आहे जे हमदर्दी जताने आते, जे लोक येतात हमदर्दी जताने हे खूपच बेदर्दी आहे असं त्यांनी म्हणाले आहे. तर आज आपण काय शिकलो, आज आपण हे शिकलो की जे लोक येतात हमदर्दी जतवासाठी बोलण्यासाठी, तर तुम्ही बघा तर तुम्ही त्यांच्याशी असा व्यवहार नको करूया की दुसऱ्या दिवशी जेव्हा असं झालं तर तुमच्या भेटासाठी कोणी नाही येणार, असा तुम्ही व्यवहार नको करूया. तुम्ही जा, लवकर बसा, लवकर उभे राहा आणि 5-6 मिनिटात बोलून घ्या आणि लवकर निघू द्या. कारण असं होतं ना तर त्यांना पण असं वाटतं की आपण कधी आराम करूया, हे लोक येऊन बसतात आणि काय करतात माझा वेळ घालवत आहे. जसं ते कवी आहेत ते आले तर असं वाटलं की नाही जेव्हा तुम्ही जाणार पाहणार 10 मिनिटं राहणार बोलणार असं, तर त्यांना पण बरं वाटतं. पण तुम्ही बसून त्यांचा पण रागवतात आणि काही बोलतात हे करतात, तर त्यांना पण नाही फार आवडत येणार आहे. धन्यवाद.